लव्ह जिहाद प्रकरणावरनं कोल्हापूरच्या कागलमध्ये आता मोठा तणाव निर्माण झालाय। गेल्या 2 दिवसांपासून लव्ह जिहादच्या घटनेच्या चर्चेनंतर हिंदुत्ववादी संघटना आता कमालीच्या आक्रमक झालेल्या आहेत। कागल पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यानं या तणावात आणखीनच भर देखील पडलेली आहे। त्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समतेच्या आणि बंधुता जपणाऱ्या कोल्हापूरची शांतता भंग करण्याचा प्रयत्न कोण करतंय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। लव्ह जिहाद प्रकरणामुळे कागलमध्ये तणाव, हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रमक पवित्रा, समतेच्या आणि बंधुता जपणाऱ्या कोल्हापूरची शांतता भंग। कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची या ठिकाणी प्रकरण ताजं असतानाच आता कागल तालुक्यातल्या महाकवे या गावातील तरुणीला मुस्लिम तरुणांनी पळून नेल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली। या घटनेतील संबंधित तरुण आणि तरुणी हे दोघेही सज्ञान आहेत। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणीचा शोध सुरू केलाय। मात्र तोपर्यंत लव्ह जिहादचा मुद्दा पुढे करत हिंदुत्ववादी संघटनांनी कालपासून पोलीस स्टेशन परिसरात गर्दी करायला सुरुवात केली होती। सोशल मीडियावर हा मेसेज इतका व्हायरल झाला की आज सकाळपासून कागल पोलीस ठाण्याच्या बाहेर नुसतं महाकवे गावातीलच नव्हे तर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गर्दी करत पोलीस स्टेशनच्या परिसराला घेराव घालण्याचा प्रयत्न केला। जोपर्यंत तरुणी कुटुंबियांकडे सुखरूपपणे दिली जात नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून कार्यकर्ते उठणार नाहीत अशी भूमिका घेतल्यानं तणावात आणखीनच भर पडली। त्यातच संबंधित तरुणावर कठोर कारवाई करा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। कागलमधील माकवे गावातील एक आमची भगिनी आहे, तिला फूस लावून या जिहादानं पळवून नेलेला आहे आणि ती गेल्या 2 दिवसामध्ये डिव्हिजनमध्ये हजर केलेला आहे। पण अद्याप त्या आईबापाची मागणी असून सुद्धा त्या मुलगीला आईबापाकडे दिलेली नाही। याचा खरोखर जाहीर निषेध करायला पाहिजे। त्या आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा त्याला कारवाई करावी आणि त्याच्या पाठीमागं जे कोण राजकीय असतील त्यांना सुद्धा उघडं पाडावं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे। 18 वर्ष आणि 1 दिवस, फक्त 1 दिवस पण मुलगी आता घरात थांबना। 18 वर्ष आणि 1 दिवस झाला की लगेच मुली पळून जायला लागलेल्या आहेत। तर यासाठी प्रामुख्यानं कठोरात कठोर कायदा असणं फार गरजेचं आहे। त्या मुलगीच्या आई वडिलांनी अक्षरशः तिला हाता खांद्यावर खेळवलेला असते आणि तिच्यावर सगळा वारेमाप खर्च किंवा शिक्षणासाठी खर्च केलेला असतोय। मग त्या आई वडिलांचं कोण बघणार? तर यासाठी प्रामुख्यानं कठोरात कठोर कायदा असणं फार गरजेचं आहे। 2 दिवस पूर्वी पोलीस स्टेशनमध्ये होते। 2 दिवसापूर्वी एका वकिलाकरवी पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेले असताना त्या बापाने येऊन आई वडिलांनी येऊन त्या मुलगीला मागणी केली। काल सायंकाळी 6 वाजता मला या घटना क्रम कळाला। त्यावेळेला मी पोलीस स्टेशनला फोन केला की ताबडतोब मुलगी ताब्यात द्या। त्यावेळेला त्याने आडेओढे घ्यायला सुरुवात केली। ह्या आडेओढे घेणं बंद व्हायला पाहिजे। प्रत्येक माणसानं, हिंदू समाजाच्या माणसानं पोलीस स्टेशनच्या दारामध्ये यायचं आणि माझी पोरगी मला परत द्या म्हणून मानायचं, हा कुठला प्रकार आहे? हा कुठल्या प्रकारचा न्याय आहे? दरम्यान पोलिसांनी संशयित पीडित तरुणीला पालकांच्या स्वाधीन केले। संबंधित मुलीचे समुपदेशन केल्यानंतर मुलगी पालकांसोबत जाण्यास तयार झाली। गेल्या 2 दिवसांपासून कागल पोलीस ठाण्यामध्ये हे प्रकरण सुरू आहे। त्यामुळे खूप मोठ्या संख्येनं हिंदू समाज कागल पोलीस ठाण्यासमोर एकवटलाय। संबंधित मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्याची मागणी करत आंदोलन सुरू आहे। शेवटी पोलिसांनी मुलीचं समुपदेशन करून तिला पालकांच्या स्वाधीन केले। त्यामुळे कागल पोलीस ठाणे आणि कागल शहरातील तणावाचं वातावरण सध्या निवळलंय। संबंधित मुलीनं तरुणाच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी ग्रामस्थांना दिलंय। निरीक्षण गृहात ठेवलेलं होतं, परंतु आई वडिलांची मागणी आणि तिच्या काउन्सिलिंग झाल्यानंतर ती आज पुन्हा आई वडिलांच्या सोबत गेलेली आहे। तिला आई वडिलांच्या रीतसर ताबा देण्यात आलेला आहे। त्यानंतर त्या मुलीने पुढच्या कोणत्याही टप्प्यामध्ये येऊन जर तिची काही तक्रार असेल तर पोलीस त्याच्यावर नेहमी नक्कीच तक्रार दाखल करणार आहेत। सध्या माझं सगळ्यांना आव्हान आहे की या विषयामध्ये मुलीची तक्रार आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल। सध्या लव्ह जिहाद सारख्या घटनांमध्ये वाढ होते। अशा घटना रोखायच्या असतील तर प्रशासनानं तरुण तरुणींनाच वेळीच समुपदेशन करणं गरजेचं आहे। यात पालकांनीही आपल्या पाल्याचं समुपदेशन करणं आवश्यक आहे। अन्यथा अशा घटनांमुळे 2 समाजाचा तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग व्हायला वेळ लागणार नाही। आता कागलमध्ये घडलेल्या या लव्ह जिहादच्या घटनेनंतर पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। ही जर तणावाची परिस्थिती टाळायची असेल तर तरुण आणि तरुणींचं समुपदेशन करणं काळाची गरज असल्याचं सांगितलं जात आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।